हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही ना सर्व छान मस्त मजेत असाल. तर ब्लॉगला आता सुरुवात होते आणि ब्लॉगची सुरुवात गार्डनमधून करते. नथिंग स्पेशल टू शो, पण म्हटलं असंच गार्डनमध्ये आलेली. म्हणजे आता तर वाजलेत 4 वाजलेत, बराच वेळ झाला उठून वगैरे. आणि मी जशी झोपेतून उठली ना, पहिली मी आली गार्डनमध्ये, आली गार्डनचं बघितलं, कारण की एक गोष्ट शेअर करायची आणि मला सजेशन पण पाहिजे. तर गार्डनची सुरुवात म्हणजे ब्लॉगची सुरुवात गार्डनमधून केली होती तेव्हा, पण ते काय मी जास्त शूट नाही केलं. म्हटलं आता सुरुवात करू ब्लॉगची. तर असंच, आणि वेदर ना आता जसं चांगलं होत चाललं, तर मग असं वाटतं अरे बाबा गार्डनमध्ये आलं पाहिजे, छान वाटतं एकदम. म्हणजे असं ऊन पण आहे आणि असं उभा पण राहू शकतो, ॲटलिस्ट बेरेबल. तर ह्यापुढे जसं मी बोलले ना, गार्डनचे ब्लॉग्स येतील, बट टाईम नाही भेटत आहे सध्या जास्त. बट होपफुली मी कंटिन्यू करेल, म्हणजे रेग्युलर होईल जास्त. आणि सजेशन जे विचारायचं होतं ना, माझ्याकडे जे गार्लिक आहे ना, त्याला ना असे स्मॉल असे ब्लॅक कलरचे इन्सेक्ट्स लागलेत. आणि म्हणजे एवढं झाड ते भरलेलं होतं पूर्ण, असं छान एकदम हेल्दी दिसत होतं. बट काय माहिती त्याला काय ते किडे लागलेत पूर्ण गार्लिकला. अँड आय वॉज जस्ट स्ट्रेस्ड फॉर दॅट की बाबा काय होतं. आणि तो लसूणच सुकत चालला ॲक्च्युली. तर काय सजेशन असेल तर सांगा. मी ना एक छोटंसं क्लिप टाकते इकडे की गार्लिकला एक्झॅक्टली काय झालं, आणि इकडे दाखवते. पण हा जो किडा आहे ना, अशी तर पूर्ण मी झूम करून दाखवते. पूर्ण असेच किडे लागत आहेत ह्याला, बारीक इकडे असे पूर्ण किडे. तर ह्याला काय करता येईल प्लीज मला सांगा. इकडे पण पाहू शकता, तिकडे ह्याच्यामध्ये आहेत, प्लस याच्यामध्ये इकडे त्याला किडे लागत आहेत. आणि मला एकदम जाम टेन्शन आल्यासारखंच झालंय. तर काय सजेशन असेल ना, प्लीज माझ्याबरोबर शेअर करा, मला कमेंट करून सांगा, किंवा जर माझं कोण ओळखीतलं असेल तर डायरेक्ट मला कॉल करा आणि सांगा. तर हे अपडेट. आणि मी काही दिवसापूर्वी ना म्हणजे पटेटोज लावलेले, म्हणजे असे त्याला मोड आलेले, आणि ते पटेटोज पण छान ग्रो होत आहेत. आणि आता बघू, उद्या मे बी थोडं गार्डनिंग करेल विचारे. यावेळी मी स्ट्रॉबेरी प्लांट करणार आहे आणि कॅरेट्स, आणि त्यांचं सगळ्यांचं प्लांटिंग वगैरे होईल उद्या. आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं फिरायला, आणि जस्ट ब्रेकफास्ट झाला आहे, आणि आता लंचला जाऊ आणि बघू पुढचा दिवस कसा जातो. बापरे, मी जेव्हा पण इकडे येते ना, मी एवढी कन्फ्यूज होते की म्हणजे कोणतं प्लांट घेऊ आणि कोणतं नाही. एकदम जिनसेंग आहे ना एक आपल्याकडे, अजून एक घ्यायचं. जिनसेंगच येते, नाव काय लिहिलंय बघ त्याचं. जिनसेंग नाही, वुडी. अच्छा, हे वेगळे काय? जस्ट झाली शॉपिंग. फायनली मी स्ट्रॉबेरीचं घेतलंय आणि त्याची प्लांटिंग करूया उद्या. आय डोंट नो, मी फर्स्ट टाइम गेले, म्हणजे त्यामध्ये सीड्स आहेत. मी असं ओपन पण नीट नाही करून बघितलं. पण घरी जाते आणि तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली. आणि जस्ट ऑन द वे आता जस्ट कॅब आली आता. असं टनल बघते तर मला लोणावळ्याचीच आठवण येते. आता ना मागे जो टनल होता ना, ते असं बघून मला तर लोणावळ्याच्या टनलचीच आठवण येते. जेव्हा पण असं त्या म्हणजे लोणावळ्याला जायचो लहानपणी. तू गेलाय कधी असा बसने लोणावळ्याला? मला लागायचं ना, आणि मग बोलायचं अरे बोगदा आला, आणि आम्ही सगळे चुप्प बसं मम्मी करायची. आणि आम्ही एवढं खुश व्हायचो जेव्हा ते टनल एंड व्हायचं. आणि आता पण जेव्हा मी गेलेली, नॉट नाव, ऑलमोस्ट 3-4 वर्ष तरी झाले, तेव्हा तो टनल आलेला. तर जस्ट आलो आता घरी, आणि मी तुम्हाला म्हटलेलं ना काय घेऊन आली तर दाखवते. तर हे आहे ते स्ट्रॉबेरीचं, हा पॉट घेऊन आली आहे मी M&S मधून.
आणि हे घ्यायचं कारण ना म्हणजे इकडे ऑनलाईन म्हणजे लाईफ प्लांट्स पण भेटतात ॲमेझॉनवरती, पण म्हटलं आपण MNS मधून घेऊ कारण की MNS मधलं एक पण असं माझं प्लांट नाही आहे जे फेल गेलंय, जे मेलंय घरी आल्यावरती. सो लेट्स सी की ह्याच्या स्ट्रॉबेरीज कशा येत आहेत. ह्याला अजून अनबॉक्सिंग केलं नाही, करूया ह्याला अनबॉक्सिंग आणि ह्याचं प्लांटिंग करूया आपण उद्या. आणि उद्या मी विचार करते कॅरेट्स वगैरे पण लावायचे आहेत नवीन. तर हे असं छोटंसं पॅकेट आहे आणि यामध्ये ना सीड्स आहेत वाटतं. आणि ही अल्पाईन स्ट्रॉबेरी आहे, 0.8 ग्रॅमच्या सीड्स आहेत. पॅक केलं होतं याला 2024 मध्ये, एक्सपायरी 2028. हे सीड्सचं पॅकेट आहे. यो काय आहे याच्यामध्ये. आणि हे कॉम्पोस्ट आहे आय गेस. याला ना स्ट्रॉबेरीजला काही वेगळंच कॉम्पोस्ट लागतं वाटतं. तर एक अशी बॅग आहे आणि हे असंच मातीचा पॉट आहे. हे जर एक चांगलं वाटलं ना तर अजून 2-3 घेऊन येऊ. आणि स्ट्रॉबेरीजचं मला जास्त माहिती नाहीये, जर कोणाला काय इन्फॉर्मेशन आहे कसं काय ग्रो करतात तर नक्की प्लीज माझ्यावर शेअर करा. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू प्लांट दिस. हे घेऊन आलो, मग थोडंसं शॉपिंग केली असंच. आम्हाला आज शॉपिंग करून दिली. आज मी काही शॉपिंग नाही केली जास्त. आणि आता जेवणाची वेळ चालू आहे. तिकडे आम्ही जेवण बनवतोय मस्तपैकी. आज माझा रेस्ट डे एकदम. तर ही होती आजच्या ब्लॉगचीच, म्हणजे जस्ट थोडीफार शॉपिंग MNS मध्ये गेलेलो तेवढंच. बाकीचा व्लॉग आय डोंट नो याच्यानंतर काय कंटिन्यू होतोय किंवा मग डिरेक्टली उद्या गार्डनमध्ये. हॅलो, तर ब्लॉगला सुरुवात करते आता. म्हणजे आता तर वाजले 6 ऑलमोस्ट. काल तर आम्ही एवढं लेट नाईट मूवी बघत बसलो त्यामुळे जास्त शूट नाही करता आला. आणि सकाळी मी स्टार्ट नाही केलं, म्हणजे सुरुवात नाही केली ब्लॉगला. तर म्हटलं आज सुरुवात करते. जसं मी प्रॉमिस केलं होतं काल, आम्ही MNS मध्ये गेलो होतो, आणलेल्या तिकडून स्ट्रॉबेरीज. तर ते प्लांट करते मी आता. आणि त्याचबरोबर विचार करते प्लांट करायला कॅरेट्स आणि मेथी लावायचा तर आहे विचार. बट मेथी मे बी टेम्परेचर सध्या पण कोल्डच आहे. दुपारी ऊन असतं, सकाळी म्हणजे संध्याकाळी आणि रात्री थंडीच असते एकदम. तर मेथी तर नाही सध्या, बट स्ट्रॉबेरी प्लांट करूया आणि प्लांट करूया कॅरेट्स आणि कॅलेंड्युला. लेट्स बिगिन. आणि याचा रिझल्ट मी नक्की शेअर करेल की म्हणजे हे खरंच ग्रो होतात काय आणि इज इट रिअली वर्थ बाईंग. सो लेट्स स्टार्ट. तर हा पॉट आहे इकडे, पॉट आहे इकडे, या सीड्स आहे आणि हे असं कॉम्पोस्ट आहे. त्याला बघू आता, स्टार्ट करू पॉटिंग. हे असंच म्हटलं ह्याच्यामध्ये पण प्लांटिंग करूया थोड्या वेळाने. हे आमचं काय म्हणजे भांड्याचं रॅक होतं जे म्हटलं फेकून द्यायचे, तर ह्याला एक यूज करू प्लांटसाठी. आणि ही अल्पाईन स्ट्रॉबेरी, याचं कॉम्पोस्ट काय माहिती वेगळं येतं की काय. ह्याला तर दिलंय ह्याच्यामध्ये असं. इट्स अ बिट डिफरंट. यावर ना रेती वगैरे मिक्स आहे. ह्याला जर क्लिअरली पाहताल ना इकडे, तर ह्याच्यामध्ये ना थोडी असं हे व्हाईट व्हाईट दिसतंय. रेती पण मिक्स आहे याच्यामध्ये, सँड मिक्स आहे. आणि त्याचे इन्स्ट्रक्शन तर बोलतात हे डायरेक्ट ओपन करायचं आणि टाकायचं. बापरे, एवढे ह्याचे पातळ बी आहेत. स्ट्रॉबेरीचे सीड्स असतात तसेच आहेत.
या झाल्या स्ट्रॉबेरीच्या आणि ह्याला असंच ठेवून देऊ याच्यावरती, कारण की तिकडे लिहिलं ह्याला सनी स्पॉट मध्ये ठेवायचंय. ह्याला ठेव, थोडं पाणी टाकते ह्याच्यावरती. आणि इकडे काही हे कॅलेंड्युला आहे, कॅलेंड्युला विचारते असं स्पॉट्स मध्ये टाकते गार्लिकच्या बाजूला. आणि हे आहेत कॅरेटच्या सीड्स. कॅरेटच्या सीड्ससाठी ना तिकडे एक माझा पॉट आहे खूप मोठं, ज्याच्यामध्ये लास्ट इयर मी टमॅटोज लावले होते मोठ्या. त्याच्यामध्ये टाकते कॅरेट्स. पहिलं त्याच्यामध्ये कंपोस्ट टाकते आणि मग प्लांट करूया आपण कॅरेट. बाकी थोड्याशा ह्या लावते कॅलेंड्युला. ह्याचं ना फार सुंदर फूल येतं. या सीड्स ना मम्मीला पण दिल्या होत्या, मम्मीकडे तर काय आल्या नाही. हे थोडं दाखवते मी नंतर झूम करून कशा दिसतात. बापरे एवढं थंड आहे ना इकडे, एवढं लेट आली. तर म्हणजे ते गार्लिकचं पॉट आहे ना मागे तिकडे पण लावलेत. इकडचे 3 जे पॉट आहेत त्यामध्ये पण लावलेत. तेवढ्यामध्येच लावलंय कॅलेंड्युला आणि कॅरेट्स प्लांट केलेत. स्ट्रॉबेरी ही झाली आहे फायनली प्लांट. लेट्स सी कशी आहे. आणि मी जाते लवकर घरात बिकॉज थंडी वाढली इकडे, टेम्परेचर पडलं एकदम. हॅलो सर्वांना. तर आज आहे फ्रायडे. मी जस्ट कामावरून आली. आज लेट शिफ्ट होती, जस्ट आली. आणि माझ्या हातामध्ये इथे आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, इकडे आहे ही आरवी. तिला घेऊन मला 1.5-2 महिने झाले असतील वाटतं, किंवा 1 महिना झाला असेल, सॉरी. जास्तीत जास्त आणि याला ना आता आलेत म्हणजे स्प्राउट्स, म्हणजे ते कोंब मोड काय बोलतात ते आलेत. आणि ह्याला विचार करते, ह्याला इकडे जमिनीत लावते. आली तर ॲटलीस्ट चांगली आळू तरी खायला भेटेल, किंवा कसं काय माहिती. तर इकडे आता अंधार पडायच्या अगोदर पटकन याला मी लावते इकडे. कुकिंग फूड. ओके ओके, कुक एन्जॉय. सो आता माझं दाखवू नाही शकत, माझ्या गार्डन मधला ना इकडून दाखवते तो एल्फ जिकडे ना तिकडचा पुढचा स्पॉट. तिकडे टाकले मी म्हणजे आरवी त्याला बोलतात ते. असेच म्हणजे खड्डा केला आणि त्याच्यामध्ये टाकली आहे. देव जाणो त्याच्यामधून आळू येते की ते कंद सडून जात आहे की काय होतं माहिती नाही, बट मी टाकले. बरंच टाइमपासून करायचं होतं ते आणि जाम थकली आता बनवायचं जेवण. तर हा होता पूर्ण आमच्या वीकचा व्लॉग. आय होप हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.